श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः समस्त देवा ऋषी पंक्ती प्राणरोधे तळमळती एवढी प्रार्थीला प्रजापती देव विनंती करीत झाले। कथेचं अनुसंधान गावबा काका या ठिकाणी सांगतायत। अगस्त्य ऋषी भगवान श्री रामचंद्राला सांगतात आणि ग्रंथकर्ते तुम्हा आम्हाला सांगतात ऐका कथेचं अनुसंधान। वायू देवतेला भयंकर राग आलेला आहे, त्यामुळे सगळ्यांचा श्वासच वायूने बंद केला, कुणालाही श्वास घेता येईना गेला, प्राण सगळ्यांचे व्याकुळ झाले, श्वासोश्वास मिळाला, त्यामुळे शरीराच्या ठिकाणी सगळे देवलोक तळमळू लागले, सगळ्यांना जगण्याची चिंता वाटली आणि ब्रह्मदेवाकडे आले, विनंती केली। प्राण निरोधाचे कष्ट ऋषी सांगती श्रेष्ठ श्रेष्ठ तव ब्रह्मयाचे फुगले पोट अति संकट देवांची। आणि प्राण निरोध झालेला होता, कोणाला श्वास घेता येत नव्हता, प्राण जाण्याची सगळ्यांची वेळ आली, त्यावेळेस सगळ्या देवलोकांना प्राण जाण्याचं कष्ट होऊ लागलं। मोठमोठाले असणारे नामांकित ऋषी असणारे सगळेजण ब्रह्मदेवापाशी आलं, ब्रह्मदेवाची सुद्धा तीच अवस्था झाली, श्वास बंद पडला, म्हणून सगळ्यांची पोट फुगू लागली, अशी अवस्था निर्माण झाली। गगनी लागले पोट बोल बोलता होती कष्ट मळमुद्रा तेथे कैची वाट अति संकट देवांची। आणि सगळे असणाऱ्या ब्रह्मदेवाने सांगितलं ऐका म्हणले आता कसं झालंय, जी काय वायू देवता आहे त्या वायूने ही सगळं असणारा प्राण निरोध केलेला आहे, कारण त्या असणाऱ्या इंद्राने हनुमंताला वज्र मारलेला आहे आणि त्या पुत्राच्या मोहामुळं वायू देवताने सगळ्या जगाचा प्राण बंद केलेला आहे। हनुमंताला लागल्यामुळं पुत्राच्या प्रेमासाठी वायूला राग आलेला आहे। ब्रह्मा स्वयं सांगे समजता तुम्ही पुढची सांगा ब्रह्मा स्वयं सांगे समजता इंद्र हाणोनी वज्रघाता मूर्छित पाडिले हनुमंता वायुपुत्रार्था क्षोभला। आणि मग सगळेजण देवलोक ब्रह्मदेवाकडे आले, ब्रह्मदेवाला सांगू लागले, ब्रह्मदेवा अतिशय संकट देवांना निर्माण झालेला आहे, काही करावं काही त्या ठिकाणी कळना गेलं, सगळ्यांचे श्वासोश्वास बंद पडले। त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं इंद्रदेवानं हनुमंताला वज्र मारलेला आहे, त्यामुळे हनुमान ते असणाऱ्या मेरू पठारावरती मूर्छित पडलेला आहे, म्हणून वायुदेव त्याला राग आलेला आहे असं ब्रह्मदेव देवलोकांना सांगतात। राहूचे कैवारे अमरनाथे वज्र हाणिले वायू सुताते पुत्र पडताची मूर्छित वायू प्राणांत क्षोभला। आणि राहूचा कैवार इंद्रदेवाने घेतला, राहूच्या कैवारासाठी इंद्र आला आणि इंद्र आल्यानंतर नाही इंद्रानं हनुमंताला वज्र फेकून मारलं। पर्वताचं मोठमोठ्या पर्वताचं फिट करण्याचं सामर्थ्य त्या वज्रामध्ये असतं, ती वज्र हनुमंताला लागल्यामुळे हनुमान मूर्छित पडले आणि हनुमंताच्या प्रेमासाठी वायू देवतेला राग आलेला आहे। प्राणवृत्ती चाळीत वायू तो तव जगाचा जगदायू पुत्र लोभे क्षोभण बहु भूताकांत मांडिला। आणि ही जी काही प्राण आहे तू प्राण म्हणजेच वार आहे, वारात सगळ्यांचा प्राण आहे आणि त्या वाऱ्यानं जर वायूच बंद केला तर त्या ठिकाणी सगळ्यांचा जीव जाण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे आता पुत्राच्या लोभाने पुत्राच्या प्रेमासाठी वायू देवता रागावलेला आहे, त्याच्यामुळे त्यानं वारा बंद केलाय, म्हणून पृथ्वी तलावरची जेवढी जेवढी भूत आहेत जीवमात्रा आहे त्या सर्व जीवमात्रांना जीव जाण्याचा आकांत निर्माण झाला। प्राण पाणी नित्य सुख प्राणे प्राणे अनित्य हरिक प्राण जाता निषेक परम दुःख प्राणिया। आणि प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राणच आहे, प्राण्याशिवाय कोणीही जगू शकत नाही, प्राण म्हणजे सर्वांचा आवडता आहे, सगळ्याला जीवापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही, प्राण प्राण आहे म्हणून शरीराला किंमत आहे, प्राण्यामुळेच त्या ठिकाणी नित्य असणारं सुख भेटतं आणि तोच प्राण जर निघून गेला तर सगळ्या असणाऱ्या जीवाला दुःख प्राप्त होतं, असं सर्वांना आवडणारा प्राण आहे असं सांगतात। प्राण गेली आणि घोणी कष्टप्राय प्राणी भजनी दृष्टी पडताची सचैल स्नानी विटाळ मानी जगत्याचा। आणि एखाद्याच्या शरीरामधून जर प्राण निघून गेला तर त्याला कसली सुद्धा किंमत जगामध्ये भेटत नाही। अहो प्राण जर गेला आणि त्याला स्पर्श झाला तर लोक घरी आल्यावर आंघोळ करतात,
त्याचा विचार मानतात. म्हणून एवढा पवित्र प्राण आहे. जोपर्यंत प्राण माणसाच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच माणसाला जगामध्ये किंमत आहे. त्याचा जर प्राण निघून गेला तर त्या असणाऱ्या माणसाला किंमत भेटत नाही जगामध्ये. त्याला जरी चुकून स्पर्श झाला तरी त्या माणसाचा विचार मानून घरी लोक येऊन आंघोळ करतात. म्हणून प्राणच श्रेष्ठ आहे असं सांगतात. या लागी प्राणे पवित्रता, प्राणे प्रीती प्रीतिवंता, प्राण गेलिया तत्वता, प्रिय प्रियकांता स्पर्शेना. म्हणून शरीराला जी काही पवित्रता आहे ती प्राणामुळे आहे. प्राणामुळेच शरीराला किंमत आहे. आणि तोच प्राण जर निघून गेला तर त्या ठिकाणी त्या शरीराला शिवत सुद्धा नाही, त्याला स्पर्श सुद्धा करत नाही. एकमेकावरती प्रीती करतात ती शरीरामधल्या प्राणामुळे प्रीती करतात. प्राण जर गेला तर त्याला कोणी सुद्धा स्पर्श करत नाही. एवढंच नाही, शेजेची कामीनं दूर राहे. पत्नी सुद्धा आपल्या पती सुद्धा पत्नीला स्पर्श करत नाही किंवा पत्नी सुद्धा पतीला प्राण गेल्यानंतर स्पर्श करत नाही असं सांगतात. पत्नी प्रिया परमाप्त नित्य, एकांती भोगी जीवित, प्राण गेलिया माने प्रेत, पती सभूत म्हणे पत्नी. पत्नी आणि पती या दोघांचं एकांतामध्ये अतिशय जिवलग नातं असतं. एकमेकांमध्ये अद्भुत आप्त त्या ठिकाणी प्रेम त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं. पण त्याच नवऱ्याचा जर प्राण निघून गेला तर असणारी पत्नी त्या नवऱ्याला स्पर्श करत नाही, कालांतराने त्याला भूत समजते. म्हणून प्राण एवढा पवित्र आहे. प्राण निघून गेल्यानंतर किती जरी जवळचा असला तरी धक्का सुद्धा लावित नाही. प्राणप्रिया समजता चोक्षोवणी जाईल आता, या लागे वाचवावे हनुमंता वैकुंठनाथा सांगोणी. आणि ब्रह्मदेव सांगतात देव लोकांना प्राणाचं किती महत्व आहे. शरीरामध्ये प्राण असणं किती गरजेचं आहे. त्याच्यासाठी एवढी सगळी दृष्टांत उदाहरणं दिली. ब्रह्मदेवानं सांगितलं आता एकच उपाय आहे. जर आपल्या सगळ्याला जिवंत राहायचं असेल, आपल्या प्राणाचं संरक्षण करायचं असेल तर आताच्या आता वैकुंठाला जावं लागतंय. भगवान श्री विष्णूची प्रार्थना करावी लागते आणि भगवान श्री विष्णू कडून हनुमंताला जीवदान द्यावा लागेल तरच सर्वांचा जीव वाचेल असं ब्रह्मदेवजी बोलतात. प्राणे पिडेला शूळपाणी, वायूची करावया बुझावणी, तोही आला तत्क्षणी वाचवावया हनुमंता. आणि प्राणानं सगळ्यांनाच पिळून टाकलेलं होतं. जेवढी भूत होती, जीवसृष्टी होती, सगळी तळमळू लागली नाही, तळमळू लागली. असणारे महादेवजी सुद्धा प्राणाने पिळून गेले. त्यांचाही श्वासोश्वास बंद झाला. म्हणून वायू देवतेचं समाधान करण्यासाठी, सगळ्यांचा प्राण वाचवण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी महादेव सुद्धा सगळ्यांसमवेत वैकुंठाला निघाले. शिवशक्र चतुरानना ती प्रार्थीला जनार्दन, हनुमंता द्यावया जीवदान अवघे जण निघाले. आणि सगळ्यांचा प्राण वाचवण्यासाठी, सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी असणारे महादेवजी, ब्रह्मदेव आणि इंद्र सर्व देवदेवता मिळून वैकुंठाला भगवान श्री विष्णूकडे गेले. श्री विष्णूची प्रार्थना करू लागले आणि हनुमंताला जीवदान देण्याची विनवणी देवलोक करतात. ब्रह्म हरिहर तिघे जण, सवे इंद्रादी देवगण, ऋषी श्रेष्ठ प्रजा पूर्ण अवघे जण तेथे आले. आणि मग सगळे असणारे वैकुंठाला गेले. भगवान श्री विष्णूंना घेतलं आणि भगवान श्री विष्णू, महादेव आणि असणारे त्या ठिकाणी शंकरजी, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र सगळे सगळे देव लोक, ज्या ठिकाणी असणारा वायू आपल्या मुलाला घेऊन रडत बसलेला होता त्या मेरू पर्वताच्या पठारावरती सर्व देवलोक आले. तव तेथे घेऊन हनुमंत वायू बैसला से रडत, प्राणरोधे क्रोधयुक्त आले समस्त त्या ठाया. आणि सगळेजण असणारे देवलोक त्या पर्वतावरती आले. आल्यानंतर त्यांनी बघितलं हनुमंताला आपल्या असणाऱ्या मांडीवरती घेतलेला आहे आणि वायू देवता रडू लागलेला आहे. प्राण सगळ्या जगाचा प्राण अवरोधाने केलेला आहे. भयंकर राग वायू देवतेला आलेला आहे आणि त्या सगळ्या जी काय असणारा घडलेला प्रकार आहे ती वायू देवतेमुळे झाला. कारण लाल भडक असणारे डोळे वायू देवतेचे झालेले आहेत, राग आलेला आहे. म्हणून सगळ्याचं प्राणरोधन केलेलं आहे. त्या ठिकाणी सर्वजण आले. देखोनी ब्रह्मा हरिहर वायू टोनिया सत्वर, कडिये घेऊनी कुमार केला नमस्कार सद्भावे. आणि भगवान श्री विष्णू, ब्रह्मदेव आणि महादेवजी सगळेजण ते असणाऱ्या वायू देवतापाशी आले. वायूनं बघितलं हनुमंताला त्या ठिकाणी कड्यावरती घेतलं. वायू देवता उठले आणि या असणाऱ्या त्रिमूर्तीला नमस्कार केला. एक पुत्र घाता कारणे अवघे जगाची निर्दळणे, ऐसे न करावे आपण क्षमा करणे प्राणनाथा. आणि सगळे
ब्रह्मदेव विष्णू आणि महादेवजी सांगू लागले वायुदेवताला, ऐका वायुदेवता, एका पुत्राच्या मरणासाठी किंवा एका पुत्राला वाचवण्यासाठी सगळ्या जगाचा अंत करणं, सगळ्या जगाचं निर्दळन करणं हे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही क्षमा करा आणि एकाला वाचवण्यासाठी अनेकांचा घात करू नका, असं वायुदेवतेला सांगतात. वायू बोले क्षोभ करता, माझा हनुमंत हा न उठता, करीन इंद्रियांच्या घाता, जाण तत्वता प्रजापते. आणि वायुदेवताने सांगितलं, ऐका ब्रह्मदेवजी, ऐका महादेव, ऐका भगवान श्री विष्णू ऐका. म्हणले, माझ्या जर हनुमंताला काही झालं तर सगळे असणारे जे काही देवलोक आहेत, सगळे असणाऱ्या देवलोकांचा घात करून मी एकालाही जिवंत ठेवणार नाही. माझा हनुमंत उठलाच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व लक्षपूर्वक ऐका. हनुमंताला जर काही झालं तर मी जगामध्ये कोणालाच ठेवणार नाही. कोणी वायूचे वचन हास्य करी श्री जनार्दन, हनुमंताच्या भाग्य पूर्ण जन्म मरण या नाही. वायू देवतेचं सकृत असणारं बोलणं ऐकलं त्यावेळेस भगवान श्री विष्णूला हसू आलं. वायुदेवतेचं बोलणं ऐकलं, भगवंताने स्मित हास्य केलं. देवाने सांगितलं, ऐका वायुदेवता, हे तुमचा मुलगा हनुमंताचं परम भाग्य आहे आणि या हनुमंताला जन्मही नाही आणि मरणही नाही, जन्म मरणाच्या पलीकडचा तुमचा मुलगा आहे असं भगवंत सांगतात. श्रीराम भागाच्या द्विगुणित भाग्य पावला हनुमंत, त्याची स्वप्ने नाही मृत्यू, चिरंजीव मारुती. आणि ऐका, हनुमंताचा जन्म झालेला आहे तो श्री रामचंद्राचा जो काय रामाचा जन्म ज्या भागापासून होणार होता तोच असणारा भाग यज्ञामधून निघालेला प्रसाद आहे आणि त्या प्रसादापासून त्या ठिकाणी हनुमंताचा जन्म झालेला आहे. त्यामुळे हनुमंताला स्वप्नामध्ये सुद्धा मरण नाही, चिरंजीव असणारा तुमचा हनुमंत आहे असं भगवान श्री विष्णू वायू देवतेला सांगतात. वरद वदला जनार्दना, ते कोणी त्रिनयन, वरद वदे संतोषना, सावधान अवधारा. आणि भगवान श्री विष्णूंनी वरदान दिलं हनुमंताला, हनुमंताला मरण नाही, हनुमान चिरंजीव राहतील असं भगवान श्री विष्णूचं बोलणं ऐकलं. लगेच महादेवाने सुद्धा आनंद वाटला महादेवाला आणि भगवान श्री विष्णूनं वरदान दिल्यामुळं महादेवालाही आनंद झाला आणि महादेव सुद्धा हनुमंताला वरदान देतात. माझी या तृतीय नेत्री चावणी, जाळू न शके तया लागुनी, त्रिशूळ न शके जाय भेदोनी, वरदवाणी शिवाची. लगेच महादेवांनी सुद्धा हनुमंताला वरदान दिला, माझ्या तिसऱ्या डोळ्यामधून निर्माण होणारा अग्नी, त्या अग्नी हनुमंताला जाळू शकणार नाही. म्हणजे जगातला कुठलाच अग्नी हनुमंताला जाळू शकणार नाही. एवढंच नाही, माझं असणारं त्रिशूळ, माझ्या त्रिशूळा जरी मारला हनुमंताला तरी त्याचा असणारा काही फरक हनुमंतावरती पडणार नाही. हनुमंताचं शरीर माझं त्रिशूळ त्याचं भेद करू शकणार नाही असं वरदान महादेवांनी दिलं. विष्णू वरदा वदे तत्पर, गदा बाण दुर्धर चक्र, तेने न भंगे याचे शरीर, अजरामर मारुती. भगवान श्री विष्णूने पुन्हा वरदान दिला, माझ्या हातामध्ये जेवढी जेवढी शस्त्रास्त्र आहेत, गदा आहे, बाण आहे आणि सुदर्शन चक्र आहे, माझा असणारा गदेचा प्रहार हनुमंतावर झाला तरी काही होणार नाही. सुदर्शन चक्र जरी हनुमंतावरती कधी सोडलं तरी सुद्धा हे चक्र सुद्धा हनुमंताला भेद करू शकणार नाही, अजर अमर मारुती होईल असं वरदान महादेव भगवान श्री विष्णू देतात. ब्रह्मावदे निज वरदासी, ब्रह्मदंड ब्रह्मशापासी, बांधू न शके मारुतीसी, सकळ द्वंद्वासी निर्मुक्त. आणि ब्रह्मदेवानेही वरदान द्यायला सुरुवात केली. सगळेच वरदान द्यायला लागली म्हणल्यावर ब्रह्मदेवाने सुद्धा दिला. म्हणले, ऐका वायुदेवता, तुमचा असणारा मुलगा हनुमंत आहे, त्या हनुमंताला माझा ब्रह्मदंड आणि ब्रह्मशाप, माझा कुठलाच शाप हनुमंताला लागू पडणार नाही आणि माझा हातामधला ब्रह्मदंड तो सुद्धा, ते दंड सुद्धा हनुमंतावर काही फरक पडणार नाही. म्हणून सगळ्या द्वंद्वाला मुक्त असणाऱ्या हनुमंताला होतील असं वरदान ब्रह्मदेवानं दिलं. इंद्रवदे निज वरदासी, माझे वज्र लागले हनुमंतासी, तेने वज्रांग नावयासी, तयासी होईल सर्वांसी विख्यात. आणि लगेच इंद्रदेवानं वरदान दिलं. इंद्राने सांगितलं, हनुमंताची अवस्था माझ्यामुळे झालेली आहे, हनुमंताला माझं वज्र लागलेलं आहे, मी हनुमंताला वज्र मारलेलं आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढे हनुमंताचं शरीर वज्र शरीर होईल, म्हणून हनुमंताला वज्रदेही म्हणतील. आणि अशा प्रकारचं वज्रासारखं शरीर हनुमंताचं होईल.
कोशाचाच परिणाम, कुठल्या शस्त्रास्त्राचा परिणाम ह्या वज्ररूपी शरीरावरती हनुमंताचे होणार नाही असं वरदान इंद्रदेवानं दिलं. माझे वज्रान बाधी पाही हा होईल वज्रदेही सुरासुरा नागवे पाही ख्याती ती लोकी याची. आणि इंद्रानं सांगितलं माझं जे काही वज्र होतं ते असणाऱ्या वज्राचा भेद हनुमंतावर झाला नाही, पुढे कधी सुद्धा होणार नाही. त्याच्यामुळं वज्र शरीर हनुमंताचं होईल. कारण वज्रावरती किती जरी आघात झाली तरी त्याला काही फरक पडत नाही आणि हनुमंताकडे एवढी ताकद निर्माण होईल की देव लोकांना सुद्धा हनुमंत ऐकणार नाही. तिन्ही लोकांमध्ये हनुमंताची ख्याती होईल असं इंद्रदेव सांगतात. ऋषिकेशी कमळ माळा सुगोनेने कदा काळा इंद्रिय उल्हासे तया वेळा घातली गळा हनुमंताचे. आणि इंद्रदेवाने हनुमंताच्या गळ्यामध्ये एक माळ घातली. ती माळ कधीही न सुकणारी, न त्या ठिकाणी असणारी, सदोदित टवटवीत राहणारी असं असणारी फुला एक माळ हनुमंताच्या गळ्यामध्ये इंद्रदेवानं घातले. निज वरदा वदे सविता मजहुनी शताधिकता तेजवृद्धी होईल वायुसुता राक्षस घाता करावया. सूर्यदेवानं वरदान द्यायला सुरुवात केली. माझं जेवढं तेज आहे माझ्यापेक्षा 100 पटीनं तेज हनुमंताचं निर्माण होईल आणि जगामध्ये दैदिप्यमान हनुमंताचं तेज होईल. राक्षसांचा घात करण्यासाठी हनुमंताला अद्भुत बळ प्राप्त होईल. सूर्यदेव बोलतात कामाचीला सज्ञानता तरी सकळ देव वेद शास्त्रार्था मी देईना ती योग्यता होईल व्याख्याता परमार्थी. जेव्हा जेव्हा हनुमंताला ज्ञानाची गरज असेल तेव्हा तेव्हा मी हनुमंताला ज्ञान प्राप्त करून देईल. वेदशास्त्राचं सर्व ज्ञान हनुमंताला योग्यतेप्रमाणे प्राप्त करून देईल. सूर्यदेव बोलतात वरुण वदे वरदाना वरुण जळे निमग्न होता हनुमंता नाही मरण शाप बंधन कदान पार. वरुण देवतानं हनुमंताला वरदान दिलं. कितीतरी वर्ष पाण्यामध्ये निमग्न झालं तरी हनुमंताला पाण्यामध्ये बुडून मृत्यू येणार नाही. त्या पाण्याचा परिणाम हनुमंतावरती काही पडणार नाही किंवा मी दिलेला शाप इथून पुढे कधीच हनुमंताला लागणार नाही. यम वरदा वदे वितंड सुख पावसी तू प्रचंड तुझ बाधी नायम काळदंड आरोग्य खंड अजरत्वे. यमदेवानं वरदान हनुमंताला दिलं. अफाट अशा प्रकारचं सुख तुम्हाला प्राप्त होईल. कुठल्याही प्रकारचा माझा जे काही यमदंड आहे, काळदंड आहे, ते असणारा कुठलाच दंड तुम्हाला बंधन करू शकणार नाही. सदोदित तुमचं असणारं शरीर आरोग्य राहील असं वरदान यमराजाने दिलं. धनेश वदे निज वरदासी युद्ध करिता वर्षानुवर्षी कदा काळे श्रवण पावसी शस्त्र बादेसी बाधवेना. कुबेरानं वरदान दिलं. हनुमंत ऐका म्हणले वायुदेवता ऐका. ही हनुमंत वर्षानुवर्ष जरी हनुमंताने युद्ध केलं तरी हनुमंताला आळस येणार नाही, कटाळा येणार नाही, दम लागणार नाही. किती जरी वर्ष केलं तरी श्रमाची बाधा होणार नाही असं वरदान वरुण देवतेनं विश्वकर्मा वदे वरदाना म्या शस्त्रे केली निर्माण ती हनुमंतासी युद्धदान शस्त्रबंधन न बाधी. विश्वकर्म्यानं वरदान दिलं. ऐका वायुदेवता ही सगळ्या जगामध्ये शस्त्रास्त्र मीच निर्माण केलेले आणि मी शस्त्रास्त्र निर्माण केलेली त्या शस्त्रास्त्राचा परिणाम हनुमंतावरती होणार नाही. कुठलेही शस्त्र हनुमंताला लागणार नाही असं वरदान विश्वकर्मा देतात. माझे शिल्प शास्त्रज्ञान ते तू पावसी संपूर्ण ऐसे बोलणे आपण ते आलिंगन हनुमंता. आणि विश्वकर्माने सांगितलं माझं जे काही शिल्पशास्त्राचं ज्ञान आहे, शस्त्रास्त्र बनवण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हनुमंता तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून विश्वकर्मानं हनुमंताला प्रेमानं मिठी मारले. ब्रह्म जगत गुरु सर्वांसी संतोषणी वेगेसी म्हणे हनुमंता भाग्याची राशी सकळ देव त्यासी तुष्ट. जगद्गुरु असणारे ब्रह्मदेवानं हनुमंताला वायुदेवतेला सांगितलं वायुदेवता तुमच्या हनुमंताचं अद्भुत भाग्य आहे. जगामधले जेवढे देव आहेत ते सगळे देव हनुमंतावरती आज प्रसन्न झाले. ब्रह्मदेव सांगतात धीरवीर महाशूर पराक्रमी हा वज्र शरीर बाधू न शके महाशूर पराक्रमी हा वज्र शरीर. ब्रह्मदेव सांगू लागले हनुमंतराय धीर वीर पराक्रमी शूरवार त्या ठिकाणी होतील आणि वज्र शरीर हनुमंताचं होईल. कुठल्याही प्रकारच्या शस्त्राचा संभाळ किंवा कोणतंच शस्त्र हनुमंताला बंधन करू शकणार नाही. म्हणून असणारा भाग्यवान तुमचा मुलगा होईल असं ब्रह्मदेव वरदान देतात. थोर भाग्य हनुमंता भेटून सुखी करील सीता गांजोनी जो लंकानाथा सुखी रघुनाथा करील. आणि ब्रह्मदेव
देवानं पुढचं असणारं भविष्य सांगू लागले. वायुदेवताला ऐका, हनुमंतरायाची एवढी ताकद वाढेल, रामचंद्राची भेट होईल, सीतेची शुद्धी करील आणि जे हनुमंताचं कार्य असेल त्या कार्यानं रामचंद्राला अफाट सुख होईल. परम भाग्य हनुमंता भेटोनी सुखी करील सीता, शुद्धी आणून तत्वता श्री रघुनाथाही सुखी करील. आणि हनुमंताचं भाग्य अद्भुत आहे, कारण रामचंद्राची भेट होणार आहे. रामाची भेट झाल्यानंतर सुग्रीवाची आणि रामाची भेट घडवून देणारा हनुमंत आहे. पुन्हा सीता शुद्धीला जातील आणि सीता शुद्धीची गोड बातमी आणून रामाला सुख होईल, असं कार्य हनुमंताकडून होईल. ब्रह्मदेव सांगतात, तुझा पुत्र हा तुर्बळी घेईल इंद्राची तासी फळी, करुणे राक्षसार वंदळी लंका होळी करील. ऐका ऐका वायुदेवता, तुमचा असणारा मुलगा सगळे असणारे शूरवीर आतुरबळी होतील. जन असणाऱ्या इंद्राला सुद्धा जिंकून आणलेला आहे, असं इंद्रजिताबरोबर युद्ध करील. ते इंद्रजिताला त्या ठिकाणी भयंकर अशा प्रकारचा मार देईल, सगळ्या राक्षसांची रवंदळी करील आणि शेवटी लंकेचं दहन करतील. एवढी पराक्रमी हनुमंतराय होते. श्रीरामाच्या कटकात दटा दाटुका हनुमंता, सेवा बळे परमाप्त श्री रघुनाथ मानिलया. रामचंद्राच्या सर्व सैन्यामध्ये आदट दाटुका महावीरमुखी रामनाम निरंतर असे असणारे हनुमंतराय होतील. आणि सेवेचे बळेनं, सेवेच्या सामर्थ्यानं रामचंद्र या हनुमंताला परम आप्त जवळचं मानतील, असं ब्रह्मदेवजी सांगतात. भविष्य हनुमंताची ख्याती स्वयं सांगता प्रजापती, उल्हास वायूचे चिती पुत्र कीर्ती ऐकोणी. आणि मग भविष्य सांगितलं हनुमंताचं. त्यावेळेस वायुदेवतेच्या मनामध्ये आनंद वाटला, उल्हास वाटला, पुत्राची कीर्ती ऐकली. पुढे आपला मुलगा असं असं करील हे असणार भविष्य ब्रह्मदेवानं सांगितलं. वायुदेवतेला आनंद वाटला. वरदला होणी हनुमंता वायुवती उल्हासता, मुक्त केली प्राणरोधता सुख समजता तेणे झाले. आणि वरदान प्राप्त झालं हनुमंताला, सगळ्या देवलोकांचं वरदान मिळालं. त्यामुळे वायुदेवतेला अतिशय आनंद वाटला आणि जे काही प्राणाचं आवर्धन केलेलं होतं ते सगळे असणारे प्राण मुक्त सोडला आणि सगळ्यांचा जीव त्या ठिकाणी वाचला गेला. सर्वांना आनंद वाटला. सुखी झाले सुरवरा, सुखी झाले ऋषीश्वर, सुखी झाले चराचर जय जयकार ती लौकी. सगळ्यांना त्या ठिकाणी श्वासोच्छ्वास मिळाल्यामुळे सगळ्या असणाऱ्या जगातामध्ये जीवसृष्टीला देवलोकांना सुख वाटलं, ऋषीश्वरांना सुख वाटलं, सगळ्या चराचराला सुख वाटलं. जेवढी भूत होती ते सर्वांना सुख वाटलं, सर्वांना आनंद निर्माण झाला. वरद होणी हनुमंतासी, सुरनर गेले निज धामासी, वायुने आणोणी हनुमंतासी अंजनी पासी दिदले. आणि पुन्हा अशा प्रकारचं वरदान सगळ्या देवलोकांचं हनुमंताला प्राप्त झाले. वर देऊन सगळे असणारे देवलोक आपापल्या निजधामाला निघून गेले आणि ते मेरू पठारावरती हनुमंतराय पडलेले होते. तिथनं वायुदेवतेने उचललं अंजनीच्या हातात दिलं. हनुमंताची बाळकीर्ती विस्तारली त्रिजगती, फळार्थ कळीला गमस्ती लावली ख्याती सुरवर. आणि ऐका रामचंद्र, अशा प्रकारे हनुमंताची बाळकीर्ती आहे आणि सगळ्या असणाऱ्या जगामध्ये त्याचा विस्तार झालेला आहे. फळ म्हणून सूर्याला भक्षण करायला गेलेले ते हनुमंतराय होते आणि सूर्याच्या मदतीसाठी आलेल्या सगळ्या लोकपाळ देवलोकांना ख्याती लावली. एवढा पुरुषार्थ हनुमंतांनी लहानपणामध्ये केला. मारुतीचे सामर्थ्य सिद्ध त्याची देवी दिदले वरद, हनुमंत कीर्ती त्यागाद जयने आल्हाद श्रीरामा. हनुमंताचं बालपणीच सामर्थ्य आघात होता. ही सूर्यापर्यंत गेलेली ताकद वरदानाच्या आधी होती आणि हनुमंताच्या महापराक्रमानेच सर्व देवलोकांनी हनुमंताला वरदान दिलं. त्याच्यामुळे सर्व असणाऱ्या हनुमंताची कीर्ती अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झाली. सर्वांना आनंद वाटला. रामचंद्राला सुद्धा ऐकून आनंद वाटला. जे सामर्थ्य श्रीरामासी त्याची सामर्थ्य हनुमंताची, एकात्मता ऋषी लोकक्रियसी देवभक्त. जेवढी ताकद रामचंद्राकडे आहे तेवढीच ताकद हनुमंताकडे आहे. कारण जे रामचंद्र करू शकतात ते हनुमंतराय करू शकतात. त्याच्यामुळे जेवढी जेवढी ताकद रामाकडे आहे तेवढीच हनुमंताकडे आहे. फक्त नावा रूपाला तू देव मी भक्त ऐसे करी, हे फक्त वेगवेगळ्या लौकिकासाठी देव आणि भक्त आहेत, नाहीतर दोघांची ताकद सारखीच आहे असं सांगतात. लोकक्रिया संग्रहार्थ श्रीरामदेव हनुमान भक्त, तोची श्रीरामायणी ग्रंथ भक्त सामर्थ्य हनुमंत. आणि लोकांच्या संग्रहासाठी किंवा लौकिकासाठी हनुमानजी भक्त आहेत, श्रीरामचंद्र देव आहे. ही लौकिकासाठी झालं पण त्यांच्यामध्ये भेद नाही. दोघही सामर्थ्यवान आहे, दोघांची अपाट अशा प्रकारची ताकद आहे. म्हणून लोकक्रियेसाठी असणारे देव भक्त आहेत आणि हेच असणाऱ्या रामायणाच्या
ग्रंथाचं सार आहे. भक्ताचं सामर्थ्य अद्भुत आहे असं सांगतात. डोंगरी दावाग्नीची ख्याती, घरी दीपाची दीप्ती, दोही एकचे दाक शक्ती, देवी देव भक्ती सामर्थ्य. देव आणि भक्ताचं सामर्थ्य एकच आहे. डोंगरावरती प्रलय अग्नी निर्माण व्हावा आणि घरामधला दिवा असावा. त्या दिवाची दाहकता, दिवा सुद्धा तेवढ्याच पळतो आणि लागलेला वनवा सुद्धा तेवढ्याच पळतो. दोघांची दाहकता एकच आहे. फक्त असणारा डोंगरामधला वनवा मोठा आहे आणि घरामधला दिवा छोटा आहे. अशा पद्धतीने देव आणि भक्त आहेत, नावाला आहेत, लौकिकासाठी आहेत, नाहीतर दोघांची ताकद सारखीच आहे. हनुमान सता माते प्रती, अंगी अद्भुत सामर्थ्य शक्ती, करीत बळाने उद्धती, ऋषी हितोक्ती शापिला. आणि पुन्हा अगस्ती ऋषी सांगू लागले, ऐका रामचंद्र, आता हनुमान आपल्या आईपाशी वाढत होते. अंगामध्ये अद्भुत बळ निर्माण झालेलं होतं. त्यामुळे बळाच्या सामर्थ्यावरती ऋषी लोकांना त्रास देऊ लागले. गंगातीरी ऋषींची वस्ती, अवघ्या आश्रमा उचलवणी हाती, हनुमान ठेवी दूर पर्वती, जळण पावती स्नान पाना. आणि त्या गंगेच्या तीरावरती ऋषी लोकांची वस्ती होती. हनुमंतरायाकडे वय कमी होतं, ताकद जास्त होती. त्याच्यामुळे ऋषी लोकांचे जे काही झोपड्या होते, आश्रम होते, ते हनुमंतानं उचलायचं, त्या नदीच्या किनाऱ्यावरून लांब नेऊन ठेवायचं. त्यामुळे ऋषी लोक असणाऱ्या पाण्यासाठी त्यांना स्नान करायला, जप करायला, देवाची पूजा करायला पाणी मिळत नव्हतं. ऋषी आपुले तपसामर्थी, पुढती गंगा तीरा येती, हनुमान उचलवणी मागुती, खाली पर्वती अति दूर. आणि हनुमंतानं ऋषींचा आश्रम उचलायचं, त्या गंगेच्या तीरावरून लांब एखाद्या वसाड पर्वतावरती नेऊन ठेवायचं. ऋषी लोक आपापल्या तपसामर्थ्यानं पुन्हा त्या गंगेच्या तीरावरती यायचे. हनुमंतराय पुन्हा त्या ऋषी लोकांना उचलायचं, पुन्हा लांब पर्वतावर नेऊन ठेवायचं. असं चालू होतं. पुण्य पर्वती ऋषी वसत, सगळे उचलवणी पर्वत, हनुमान घाली उखरात, ऋषी तळमळीत चलफळा. आणि त्या असणाऱ्या गंगेच्या तीरावरती पुण्य असणाऱ्या पावन ठिकाणी ऋषीवरील राहत होते. हनुमंतानं त्या असणाऱ्या ऋषींचं सगळं असणारं मोठमोठ्याला झोपड्या आश्रम उचलून मोठमोठ्या पर्वतावरती नेऊन ठेवायचं. पुन्हा पुण्यवान असणाऱ्या पर्वतावरती किंवा ज्या पर्वतावरती झाड आहेत, फळ आहेत, फुलं आहेत, पाणी आहेत, त्या पर्वतावरती ऋषी लोक राहत होती. हनुमंतानं ती पर्वतच उचलायचा आणि दुसरीकडे नेऊन ठेवायचा. अशी कीर्ती बालपणामध्ये करू लागले. बाळभावाच्या परवडी, ऋषींची यज्ञ पात्रे फोडी, कुशासने आजीने फाडी, जानवी तोडी बटूंची. हनुमंतरायाचं वय लहान होतं. लेकराच्या असणाऱ्या स्वभावानं हनुमंताच्या लक्षामध्ये येत नव्हतं. चुकीचं काय बरोबर काय काही लक्षात येत नव्हतं. ब्राह्मणाचे असणारे यज्ञपात्र तोडून टाकायचे, गळ्यामधले जानवं तोडायचं, बसायला गवताचं आसन केलेलं होतं ते आसन तोडून टाकायचं. असं असणारं चरित्र हनुमंतराय करत होते. बटू ब्रह्मचारी कवळणी पुसी, हनुमान उडे स्वयंआकाशी, लेकरे करीते कोलासी, ऋषी पत्न्यांसी तळमळ. आणि ऋषींची लहान लहान लेकरं हनुमंतराय कवळायचे, त्यांना उंच असणाऱ्या आकाशामध्ये घेऊन जायचं. ऋषी लोक तळमळ करत होते. ऋषींची पत्नी तळमळ करू लागलेली होती. अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. मारोनिया गज करवडे, ऋषींचे आश्रमी सांडी मळे, काढिता शिष्य समुद्राकडे, उपाव पुढे चालेना. आणि हनुमंतराय मोठमोठाले हत्ती, बलवान हत्ती मारायचे आणि त्यांची असणारी ती हत्तीची प्रेत ऋषींच्या आश्रमापुढे आणून ठेवायची. आता ऋषीच्या लेकराला ती काय हत्तीच झेपत होत, वडीत वडीत कणत कुतत कसं तरी बाहेर काढायची. पुन्हा हनुमंतराय अजून आणून तिथं टाकायचे. असा त्रास ऋषी लोकांना होऊ लागला. ब्रह्मवरदाची वरदोक्ती, शापन चले हनुमंती, अवघ्याची भ्रमया प्रती, बुद्धी पुसती विधातिया. आणि ऋषी लोकांनी शाप द्यायचा प्रयत्न केला तर ब्रह्मदेवाने सांगितलं होतं शाप हनुमंताला चालणार नाही. त्यामुळे ऋषी लोकांना शापही देता येत नव्हता. आणि हनुमंताच्या खोड्या वाढत चाललेल्या होत्या. त्यामुळे सर्व ऋषी मंडळी मिळून सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मा सांगे ऋषी प्रती, शाप द्यावा हितोक्ती, मारुती भेटे जव रघुपती, तव तुझी शक्ती लीन राहो. आणि ब्रह्मदेवाने त्या ऋषींना सांगितलं, महाराजांनो तुम्ही हनुमंताला शाप द्या, पण शाप हितासाठी द्या. जोपर्यंत रामचंद्राची आणि हनुमंताची भेट होणार नाही तोपर्यंत हनुमंताची शक्ती लीन पाहो. शक्ती त्याच्यामध्येच असेल, पण त्या शक्तीचा प्रभाव, त्या शक्तीची ताकद त्याला जाणवणार नाही. असा शाप त्याच्या हितासाठी द्या. ब्रह्मदेव सांगतात, देवी आली तारुण्यता, यौवने मुसमुसी वनिता, देवी भेटल्या रघुनाथा, निज सामर्थ्यता पावसी. तारुण्यामध्ये आल्यानंतर स्त्री
जशी तारुण्यामध्ये त्या ठिकाणी सुंदरपणा तिला प्राप्त होतो तशा पद्धतीने ताकद होती, तसं पण ती असणारी शक्ती लोप पावलेली होती. जोपर्यंत भगवान श्रीरामचंद्राचे आणि हनुमंताची भेट होणार नाही तोपर्यंत ती ताकदीचा जी काही शक्ती अंगामध्ये आहे ती शक्ती हनुमंताला जाणवणार नाही, असा शाप ऋषी लोकांनी दिला. ऐसे ऋषीश्वरा शापिती झाली हनुमंत आली न शक्ती, मग राहिला साधू वृत्ती ऋषी प्रती अति नम्र. आणि अशा प्रकारे ऋषीश्वरांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून हनुमंताच्या हितासाठी सौम्य अशा प्रकारचा शाप दिला. त्या शापामध्ये हनुमंताची जी काही ताकद आहे ती ताकद लीन झाली, ताकद संपली गेली होती पण जाणवली नाही. त्यामुळे आता ताकदच नाही म्हणून हनुमंतानं खोड्या करायचं बंद केलं. द्रव्य मद तारुण्य मद अंगी बळाचा बळ मद, तेने पुरुषा होय शब्द करी विरुद्ध अवमाने. आणि जगामध्ये अनेक द्रव्याचं मद आहे, तारुण्याचं मद आहे, अंगामध्ये बळाची मस्ती असते. त्याच्यामुळे असणारं जे काही पुरुष आहे हे पुरुषाला ही मद प्राप्त झालं की असणारे अनन्य कर्म ह्या जगाला विरुद्ध अशा प्रकारचा पुरुष वागायला लागतो असं सांगतात. व्यापार झाली या व्यापारी नानाने नाना करी, तोची झाली या अनधिकारी मग विचारी पुण्य पाप. एखादा व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याला त्याच्या असणाऱ्या धंद्यामध्ये जर मिळकत मिळाली तर ते असणारं कर्म करत असताना कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही, वाईट कर्मानं वागायला जातो. आणि त्याच व्यापाऱ्याला जर त्याच्या व्यापारामध्ये नुकसान आलं तर मग पाप पुण्याचा तो असणारा विचार करतो असं सांगतात. कैसी संध्या कैसे स्नान केवी उपजय निच ज्ञान, अधिकार झाली अक्षिणा विवेकपूर्ण प्राण्यासी. आणि जोपर्यंत माणसाला त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होत नाही, लक्षामध्ये येत नाही, तोपर्यंत कुठलं संध्या स्नान कुठलं काय सगळं त्या ठिकाणी असणार त्याला नावं ठेवतात. पण ज्या वेळेस अधिकार व्यापारामधला आपल्या संसारामध्ये व्यापार करत असताना त्याला मिळकत होत नाही मग त्याला त्या ठिकाणी असणाऱ्या पश्चातापातून पुन्हा मग त्या प्राण्याला विवेक निर्माण होतो आणि पुन्हा या असणाऱ्या परमार्थाच्या वाटेला लागतो असं सांगतात. तैसे झाले हनुमंता निज बलाढ्यता लीन होता, म्या पावावे परमार्था साधू संता भजावे. तशा पद्धतीने हनुमंताला झालं, आपल्या अंगातली ताकद कमी झाली, जे काही सामर्थ्य होतं ती सामर्थ्य कमी झालं. मग हनुमंताने विचार केला आता रामायणाला जायला हरकत नाही, म्हणले आता परमार्थ करू, आता देव करू, देवाच्या मार्गाला लागू, आता साधू संताला नमस्कार करू, अशा प्रकारचा विचार हनुमंताला ताकद कमी झाल्यानंतर केला. पूर्वी सूर्याचे वरदान जेव्हा हनुमान वांछिल ज्ञान, देवांची होणी सुप्रसन्न ज्ञान संपन्न आम्ही करीन. आणि मग अशी सूर्यदेवानं वरदान दिलेलं होतं. ज्ञान विज्ञान जे काही ज्ञान आहे ती ज्ञान जेव्हा हनुमंत त्या ज्ञानाची इच्छा करल किंवा जेव्हा हनुमंताला ज्ञानाची गरज असेल तेव्हा स्वतः मी प्रगट होऊन हनुमंताला ज्ञान देईल असं सूर्यदेवानं वरदान दिलेलं होतं. ज्ञान मारुती वांछिता अंतरिम गोणी चित सविता, ज्ञान विज्ञान लीनता देही विजयता श्रीराम भक्ती. जेव्हा हनुमंताला ज्ञानाची गरज असेल किंवा हनुमंताला वाटेल आपल्याला ज्ञान पाहिजे त्यावेळेस हनुमंताच्या हृदयामध्ये ज्ञान रूपी असणारं सूर्यप्रकाशमान होईल, ज्ञान आणि विज्ञानाचं ज्ञान हनुमंताला प्राप्त होईल असं सूर्यदेवानी वरदान दिलेलं होतं. ज्ञान विज्ञान संतृप्ती देही असोनी विजय स्थिती, श्रीरामाच्या अनन्य भक्ती झाला मारुती जगद्वंद्य. ज्ञान आणि विज्ञान हनुमंताला प्राप्त झालेलं आहे. देहावरती असून सुद्धा विधेय अवस्थेमध्ये हनुमंतराय जगत होते आणि रामचंद्राच्या अनन्य भक्ती हनुमंतराय करत होते. म्हणूनच आज हनुमंतराय सगळ्या जगाला वंदनीय झाले. वाली सुग्रीव कलहात शापे हनुमंत शक्ती गुप्त, या लागी वाळीचा न करी घात जाण निश्चित श्रीरामा. आणि अगस्त्य ऋषी सांगू लागले, ऐका रामचंद्र, तुम्ही विचारलं होतं वालीचा आणि सुग्रीवाचा कलह होता, 6 महिन्याला त्यांचं युद्ध होत होतं, पण सुग्रीवाच्याच पार्टीमध्ये हनुमान होता तरी सुद्धा वालीला का मारलं नाही अशा प्रकारचा तुमचा प्रश्न होता. तर या असणाऱ्या ऋषी लोकांच्या शापामुळं हनुमंताची ताकद कमी झालेली होती म्हणून वालीला मारलं नाही. सुग्रीव हनुमंताचा आप्त परिशापे शक्ती होती गुप्त, या लागी वाळीचा न करीच घात जाण निश्चित श्रीरामा. ऐका रामचंद्र, ऐका, सुग्रीव आणि वालीचा जे काही त्या ठिकाणी युद्ध होत होतं त्या असणाऱ्या युद्धामध्ये
हनुमंत सुग्रीवाचा परम आप्त होते, जवळचे होते, तरी सुद्धा शापामध्ये शाप मिळाल्यामुळे हनुमंताची ताकद कमी पडत होती, क्षीण झालेली होती, म्हणून वालीला मारलं नाही असं अगस्त्य ऋषी सांगतात. ऐसी हनुमंताची ख्याती ऐकोणी सुखावला श्री रघुपती, प्रीतीने आलिंगीला मारुती, हा प्राण सखा निश्चिती पै माझा. आणि अशा प्रकारे हनुमंताची असणारी जन्मकथा, लहानपणापासूनचा पुरुषार्थ पराक्रम अगस्त्य मुख्य ऋषींच्या मुखामधून रामचंद्राने ऐकला. रामाला आनंद वाटला. मुनीसी म्हणे श्रीरामा, धन्य धन्य याचा पराक्रम, धन्य धन्य याचा जन्म, माझ्या अवतारा नाम याचेनी. आणि अगस्त्य ऋषींना रामचंद्र सांगतात, रामा धन्य धन्य हनुमंताचा पराक्रम आहे, धन्य धन्य हनुमंताचा जन्म आहे. आणि हनुमंताचं सर्व इंद्रिय रामनामाचं स्मरण करतात, त्यामुळे अफाट हनुमंताची ताकद आहे, याचं वर्णन करता येत नाही. तदनंतर श्री रघुपती समस्त ऋषी सहित अगस्ती, तया प्रती करी विनंती, ऐका वचनोक्ती पै माझी. मग याच्यानंतर ना रामचंद्राने सगळे असणारे अगस्त्य ऋषी सहित सगळे ऋषी मंडळी तिथं होते. रामचंद्राने सगळ्या ऋषी मंडळींना विनंती केली, हात जोडले, आणि माझ्या मनामध्ये काय आहे ते सांगतो, ऐका. म्यावदिले राक्षस थोर, तेने पातक झाले अपार, तया प्रायश्चित्ताद्वार अयोध्या भवनी करू पाहतो. आणि रामचंद्र ऋषी मंडळींना बोलू लागले, मी अनेक राक्षस वनवासामध्ये मारलेली आहेत, त्याच्यामुळं माझ्या हातून पाप घडलेला आहे, कारण ही राक्षस ब्राह्मण कुळामध्ये होती, त्याच्यामुळं मला माझ्याकडून पाप झालेला आहे. त्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी मला अयोध्येच्या ठिकाणी यज्ञ करायचा आहे असं रामचंद्र सांगू लागले. माझी या यज्ञाचे सिद्धार्थी तुम्ही साह्य व्हावे ऋषी समजती, या कारणे करीतो विनंती कृपामूर्ती मुनिराजा. आणि मी ज्या वेळेस यज्ञ करीन त्यावेळेस तुम्ही सगळेजण मला साह्य व्हावं हीच विनंती तुमच्या चरणावरती करतो. ऐकोणी श्रीरामाचे वचन ऋषी म्हणती, धन्य धन्य. मग श्रीरामाची आज्ञा घेऊन निजाश्रमा ऋषी गेले. रामचंद्राचं बोलणं ऐकलं, सर्व असणाऱ्या ऋषी मंडळींना आनंद वाटला. रामचंद्राची आज्ञा घेतली, दर्शन घेतलं, आपापल्या आश्रमाला ऋषी मंडळी गेले. तदनंतर श्री रघुपती सभा विसर्जन मंदिराप्रती प्रवेशला जैसा गबस्ती जंबूद्वीपार जाये. याच्यानंतर सर्व ऋषी मंडळी आपापल्या आश्रमाला आपापल्या घराला निघून गेले. त्यावेळेस रामचंद्रांनी सभा विसर्जन केली. आतापर्यंत जी प्रश्न उत्तर चालले होते, मीटिंग चालली होती, ती सगळी बंद केली. सगळे ऋषी मंडळी आपापल्या घराला गेले. रामचंद्रांनी सभा विसर्जन केली, ते सुद्धा आपल्या महालामध्ये आतमध्ये आले. सभेची प्रवर्तली शर्वरी, श्री रघुनाथ गेला भवन माझारी, गोदने दोती घरोघरी नरनारी आनंदे. आणि लगेच रात्र निर्माण झाली. रात्र गेले. रात्रीमध्ये विश्रांती करण्यासाठी, झोपण्यासाठी भगवान श्री रामचंद्र आपल्या भवनामध्ये महालामध्ये गेले. आणि प्रत्येक असणाऱ्या घर पुढे अनेक अशा प्रकारचे गायी आहेत त्या, आणि नगर नारी त्या अयोध्येमध्ये आनंदानं वागत होते, नांदत होते. एका जनार्दना शरणा पुढे गोड निरूपण, श्रीराम भक्त जन भवत भंजन, नाना लीला खेळत असे. ग्रंथ करते गावबा काका एकनाथ महाराजांना, एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण देऊन सांगतात, पुढे गोड गोड निरूपण आहे, रामायणाची सुंदर कथा आहे. रामचंद्र अनेक असणारे त्या ठिकाणी अवताराचं नाटक करून किंवा अवताराची लीला दाखवून अनेक प्रकारचे खेळ खेळतात. तेच असणार सुंदर चरित्र ऐका. स्वस्ती श्री भारत रामायणे उत्तरकांडे एकाकार टिकाया, हनुमंता वरदो नाम षट श्री शब्दाय गोडा श्री कृष्ण श्री रामदेव